ज्या दिवशी भारत देशातली दारू बंद होईल त्या दिवशी भारत देश सुखाला जाईल. काय आहे तोटा? ज्याचे घरी गाय तिथं कोणचं तोट्याचं नाही, पण गाय सांभाळणारी राहिली नाही. ज्या ठिकाणी अब्दुल खानाला मारला तिथं आतरच्या बाटल्या फुटतात. आपला शिवाजीने जे एवढं केलं तिथं अंड्याच्या कवठ्या पडतात. काय तुम्ही हिंदूचं नाव सांगता? 125 एकर जमीन होती, ही सुद्धा त्यांनीच मागावली. 125 एकर तुमची एकट्याची? अरे हिंदू मराठा तुम्हाला मग तुम्ही म्हणता, मग तुम्ही इकली का? ती माई भूमिका इकली, तुम्ही आई इकली. आता तुमचं राहिलं काय आणि उरलं काय? त्यांच्या सोबत सह्याद्री आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. त्यांचा आदर्श घेऊन हे बाबा जगत आहेत. या जंगलात कुणीच नाही आजूबाजूला. 2-2 किलोमीटरवर मानवी वस्ती पण नाहीये. इथं रस्ता, लाईट ही तर दूरची गोष्ट आहे. जन्माला जर शिवाजी राजा येत नव्हता तर हिंदू देशात तुम्हाला दिसत नव्हता. काय म्हणते, दे म्हणा, दे दे दे. अरे देऊन तुझ्या संघ काय जाणार आहे? संघ केलंच कोठानकोटी, संघ जाणार नाही लंगोटी. अरे केलेच कोठानकोटी, गेलाच उपाशी पोटी. बघितलं ना तर शरीर म्हणजे कसे कडक कडक शरीर आहे. शरीरामध्ये असा ढोल नाही. सरकार देतं, लागल एवढं देतं, आणि कोणच्या गलीने येतं हे कळलं का कधी? माणूस नाही, मी जनावरच आहे. का माझा जनावर म्हणतो तर समोर महाराजांचा किल्ला मला दिसतो. समोर समोर महाराजांचा किल्ला मला दिसतो. राजगड त्याच्यावर आपला मी जीवधानी काय काय नाही, तिथं भीतीच नाही. कोणाची भीती नाही, कुठाची भीती नाही मनात पाळलेली. जन्म शिवाजीचा. पावसा पाण्याचं कळत नाही होय. आता त्याच्या खाली कागद टाकायचा, त्याच्यावर गवात टाकायचं, त्याच्यावर लाकडं टाकायची की झालं. आपल्या अंगात ताकद पाहिजे, आपल्या अंगात रक्त पाहिजे, आपल्या अंगात शक्ती पाहिजे, आपल्या अंगात त्याची हिंमत पाहिजे. बैल म्हातारी झाली म्हणून इकली, माझा बाप म्हातारा झाले त्यांना सुद्धा ऐकायचं नाही. हे मात्र तुम्ही आहे ना अक्षी टोचणार बोललाय आणि सत्य बोललाय की तुम्ही बैल ऐकू शकता, पण मग तुम्ही आईबाप का नाही ऐकलं? ऐकायचं. आता सरळ त्यांना सांगतो की तुम्ही आईबाप ऐका. हा संसार एवढा आपला, एवढा संसार आपला एवढा संसार आहे. बस की त्याला काय करायचं जास्त. मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या पवित्र मातीत अनेक मौल्यवान रत्न जन्माला आली. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं संपूर्ण जगाला प्रकाशित केलं. आजही काही मौल्यवान हिरे आपल्या अवतीभोवती सापडतात, पण त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश अजूनही जगापर्यंत पोचलेला नाही. देव, देश आणि धर्मासाठी तळमळ असणारा, सह्याद्रीच्या डोंगर रांगेत राहणारा, अशिक्षित असूनही जागरूक असणारा अस्सल हिरा म्हणजे श्री तुकाराम बाबू ढेबे. एक दिवस का होईना या बाबांना मुख्यमंत्री पद का दिले पाहिजे याची अनेक कारणे आहेत. आजची राजकीय परिस्थिती पाहता हा बदल गरजेचा आहे असं मला अगदी मनापासून वाटतं. या मौल्यवान हिऱ्याला शोधण्यासाठी आज आपण निघालो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात असणाऱ्या खुलशी या जेमतेम 100 उंबऱ्याच्या गावात. राजगड तालुक्यातील पालखुर्द गावातून जाणाऱ्या बुथुंडे खिंडीत येऊन आपण पोचलो आहोत. प्रत्येक 10 कोसावर भाषा बदलते असं म्हणतात, तसं काहीतरी वाटलं. वेल्हे तालुक्याची वेस ओलांडून भोरमध्ये प्रवेश केला आणि वातावरणातला बदल अनुभवायला मिळाला. ऐन उन्हाळ्यात अंगावर थंड पाण्याचे तुषार पडावेत असं काहीतरी वाटत होतं. उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून निसर्गानं तयार केलेल्या या झाडांच्या मांडवातून जाण्याचा अनुभव विलक्षण होता. बाबांचं घर गावापासून 2 किलोमीटर लांब डोंगरात असल्या कारणानं पायी प्रवास करून जायचं होतं. जवळपास तासाभराची पायपीट होती. पण आजकाल विकासाच्या नावाखाली होणाऱ्या जागा माफियांच्या कृपेने कच्चा का होईना पण गाडी रस्ता उपलब्ध होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वागतासाठी जागा विक्री फलक ठिकठिकाणी उभे होते.
ज्या ठिकाणी गुरंढोरं चरताना दिसायची, आज त्याची जागा फार्म हाऊसने घेतली आहे. गावचं अस्तित्व दर्शवणारं हे मंदिर भक्तांच्या प्रतीक्षेत एकटंच उभं आहे. जिकडं पाहावं तिकडं फक्त लाल मातीचा धुरळा आणि वणव्यामुळे उजाड झालेली माळ रानं दिसत होती आणि त्यावर ठिकठिकाणी बांधली जाणारी सिमेंटची जंगलं. थोडा वेळ प्रवास केल्यावर गाडी हतबल झाली. एवढा अवघड रस्ता. शेवटी 2 पायात बळ आणलं आणि पुढची वाट चालायला लागलो. पाय वाट तर सोडा, साधा रस्ता सुद्धा नीट नाही, तर ह्या बाबांचा जीव ह्या ओसाड माळ रानात का गुंतलाय? मुलांसोबत राहायचं सोडून इथं रानावनात एकटे का राहतायत? दगड मातीत राहणाऱ्या ह्या हिऱ्याच्या प्रकाशात थोडंफार का होईना आपलं जीवन उजाळून घेण्याची वाट सरूची धडपड. त्याला कुलूप नाही बिलूप, मग काय ते कडी कपाट करून फायदा आहे? तुकाराम बाबू डेबी, गाव खुलशी, तालुका बोर, जिल्हा पुणे. किती वय आहे तुमचं? 75. रस्ताही व्यवस्थित नाही. आपण त्या रस्त्याने आलो, रस्त्याची काय अवस्था आहे ती बघा. आता तुम्ही म्हणता इकडून पाय वाटे, एवढ्या पाय वाटेने पण यायचं. मग एवढ्याशा घरासाठी तुम्ही इथं का राहताय? मग ह्या घरासाठी राहतो असा की आपला हिंदूचा धर्म आहे. आपण कुठेही जाऊन राहणं काही गरजेचं नाही. आपण ज्या मातीमध्ये आपलं हाडं झाली त्याच ठिकाणी राहावं, त्याच ठिकाणी मारावं. अहो इथं रस्ते सोडा, रस्ता तर नाहीच आहे, लाईट पण इथं नाही. जर उद्या तुम्ही आजारी पडला, काय दुखलं खुपलं, इथं आवाज द्यायला सुद्धा माणूस नाही, मग तू मग करणार काय? मग मी असं ठरवलंय की आवाज द्यायला माणूस नाही. संन्याशी ज्यांनी वनवास भोगलं, ज्यांनी कसं वनवास भोगलं तसं काय होतं हे पाहायचंच मला. जिजामातेने शाहिद्रीमध्येच दिवस काढलं. आज शहाजीराजे होते, त्यांनी सुद्धा कैदीखान्यात दिवस काढलं. पण जिजामातेच्या जीवाला खंता होती की माझा संभाजी ज्या दुश्मनाने मारला ह्याला दुश्मन कोण, माझा कवा होईल शत्रू, असं तिला मातेला वाटत होतं. मग तिने 7व्या माळाला नवस केला जाऊन तुळजाभवानीला. म्हणली असा जन्माला मुलगा आला पाहिजे की ह्या भारताचं आणि नाव दगडा गणित त्याचं नाव गाजलं पाहिजे, असा मुलगा जन्माला आला पाहिजे. आणि त्यांनी शाहिरीमध्ये जसं दिवस काढला असं इथून पुढच्या पैशीमध्ये तुम्ही पण काढा, असं माझं म्हणणं आहे. गावापासून तरी हे 2 किलोमीटर असेल. मग इथं एवढं एकच घर आहे? मी एकटाच आहे इथं राहायला. जनावराचं बी वाटेल कसं? आपण जर का ना आपले रक्त जर ते असेल, शिवाजीचं जर रक्त असेल तर भ्या वाटणार नाही. कोणाची भीती नाही, कुठाची भीती नाही. मनात पाळलेली जन्म शिवाजीचा, जन्म असेल त्याचा तोच पाळणार, नाही तर दुसऱ्याची ताकद नाही. आपल्या अंगात ताकद पाहिजे, आपल्या अंगात रक्त पाहिजे, आपल्या अंगात शक्ती पाहिजे, आपल्या अंगात त्याची हिंमत पाहिजे. मी जर स्वतः शाळा जर शिकलेला असतो ना, 1 पहिली जरी शिकलो असतो तर असल्याला ठेवली नसती. शाळा नाही काय नाही, गुरवळून दिवस काढलं, भाजी खाऊन दिवस काढलं, आपला वनवास आपला आपण भोगला. आलेल्या वनवासाला हे नाही दिलं, पाठण नाही केली, त्याला फोडा केला, तो थांब. मी पण महाराजांनी जसं प्रत्येकाने
देवानी जसं वनवास ओढलं असंच वनवास ओढलं. मला मुलं बाळ 5 होती, हां. आता 4 आहेत. एक मुलगी वारली, 2 मुली आणि 2 मुलगे आहेत. मंडळी गावा गेली तुमची मग? 25 वर्ष झाला तास. मग तेव्हापासून मग या म्हणले ह्याच ठिकाणी ह्याच भूमीत या म्हणले पोरं जाताना केली. 1.5 वर्षाची मुलगी जाताना केली. ह्याच छातीवर घेऊन हेच बनेल अंगात. कपडे नाही घातले आतापर्यंत. मंडळी वाढली, त्या समोर झाड आहे त्या झाडाजवळ तिला वाढली आणि सोसनमध्ये 7-8 नंबर काढली. मग काय करायचं त्यावेळी, म्हणजे गाडीत होती लोक आणि आमची गाडीत होती. आणि टाईम झाला होता. सोसनमध्ये 18 नंबरला मंडळी वाढली. या 10, 10:30, 11 वाजता मला सोसनमधून काढली. आजारपणामुळे गेले का? आजारामुळे गेली. आणि तिथून काढली ती इथं आणता 7 वाजल्या रात्री. संध्याकाळी 8 वाजता इथं आम्ही आलो. म्हणजे ते डोली आपलं हे करून साबडे केलं आणि त्याच्यावर आणली तर इथनं खाली आता मी उतरून येत होतो ना, तिथून खाली आणायसारच नव्हतं पण आणली आम्ही. 5 तडजण होतो. आणली इथं ठेवली. सकाळी उठलो आणि सूर्याबरोबर तिची मोठी केली. 1.5 वर्षाची एक मुलगी होती. एक सारखी 4 मुलं 5 मुलं. मग त्यांचं खाण्यापिण्याचं ती स्वतःच वडलं. मग त्याचीच मला खंत आहे. मला कशाची खंत आहे की एवढं स्वतः वडलं या ठिकाणी. आता तुम्ही त्यावेळेस जर कष्ट केले, 4 पैसे तुम्ही आणू शकत होतात, पैसे आणले, पण त्यांना पैशाची 4 भाकरी करून कोण खायला घालणार? आम्ही अशी ती बघुली असायची ना पहिली, त्याच्यात असं दळायचं आणि गाठं करायचं, गाठं करून खाला. मग स्वयंपाक कोण करायचं? आम्ही स्वतःनं तर पोरं करायचं, ठेवायचं चुलीवर, घर काढायचं. ह्याच वाड्यात ह्याच ठिकाणी. एवढा वनवास वाढला, एवढा वनवास मागला. तुम्हाला किती अवघड गेलं मंडळी नंतर? अवघड केलं काय असेल ते आता माझ्या जीवाला माहिती. त्या अवघडा करताच मी ह्या अवघड देशात राहतो आणि ह्या ठिकाणी राहतो. तुमची लेकरं बारीक बारीक होती तेव्हाच तुमची मंडळी गेली. मग तुम्हाला आताच वाटलं नाही की बाबा पुढं काय करू आता मी, ह्या 4 जीवांना सांभाळायचं कसं? शेवटी मी बाप आहे, मी जर रडलो ते पोरही रडणार. मग त्यांना भूक पण लागते ना, आईची पण आठवण येते येणारच ना. मग ते तुम्ही कसं काय हाताळलं? ते मी सगळी घेतली आणि सगळ्यांना माया लावून आई झालो मीच, बाप मी झालो, सगळं मीच केलं. मग ती माणसाने सांगायच्या आधी ती बाई बोलली, म्हणली बाबा, म्हणली ही जर मुलं तू जाताना केलीस तर काहीतरी तुला परमेश्वराचा फायदा मिळेल. आणि ही मुलं जर तू दुसरी मंडळी केलीस की तू जाणार कामाला आणि ती म्हणणार असतं आपलं उद्या हे झालं परवाशी ते झालं, म्हणजे 4 मुलं मेली की तू संन्याशी झाला. मग म्हणजे तू ही मुलंच सांभाळायची, तू काय करायचं नाही, ही मुलंच सांभाळायची. मग घरचं बाहेरचं मुलांचं कसं केलं? मग मस्त मध्ये आपलं आणायचं, मिळवून आणायचं, कमवून आणायचं, मुलांना खायला घालायचं. गाय होत्या 2-4 त्यांनी, मग गायांनी एवढा म्हणजे एवढं मोठं केलं. ते आज तिकडं घर आहे, आज तिकडं 10 गुरु आहे. 4 पैसे कमवायला काय मार्ग होता? 4 पैसे त्याच्याच कमवायचं, त्या दुधात त्या ह्याच्यातच. बागायचं एवढं लोकांचं बागायला माझं त्यावेळेला माणसं खातच होती तशी, काय मिळेल ते खात होती. आता तेलाशिवाय खायनात, फोडणीशिवाय खायनात, आता कुठलंच त्यांना सगळंच लागते. त्यावेळेला म्हणजे कसं होतं की भाजी आणली तर शिजवायची, मीठ टाकायचं आणि त्याच्यात हळद नव्हती, काहीच नाही, मीठ टाकायचं ना हलवायची, गरगटायची आणि खायची. ती जिरत होती. मी असं अन्न होतं. तुम्ही असं म्हणणार की आता कसं, तर 75 वर्षामध्ये माणूस जर 80 वर्षाच्या शेलार मामानं उदयवानाला तोडला व 80 फुटा उडान मारून, अशी आपली पण ताकद आहे, आपली पण पद्धती आहे. तुमच्या आजूबाजूला किती घर आहेत? आजूबाजूला एकही घर नाही, स्वतः. मग काय लागलं कुणाला आवाज येतो? मग काय लागलं तर काय नाही आवाज यायचं, काय नाही, आपलं इकडं राहायचं, खायचं, आरामशीर राहायचं. इकडं जंगल आहे पूर्ण, इकडं पूर्ण जंगल आहे. मग जनावराचं काय बी अभि? जनावरच आहे मी, का माणूस आहे का? या ठिकाणी माणूस नाही, मी जनावरच आहे. का माझा जनावर म्हणतो तर समोर महाराजांचा किल्ला मला दिसतो, समोर महाराजांचा किल्ला मला दिसतो, राजगड. त्याच्यावर आपला मी जीवधानी काय नाही, तिथं भीतीच नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तुमच्या सोबत महाराज आहेत? माझ्यासोबत महाराजच आहेत. या ठिकाणी कोणच नाही, कोणाची ताकद बी नाही आणि हिंमत करावी त्यानं. मग इथं असा जीव का गुतला तुमचा? माझा जीव गुतला म्हणजे हे समोर दिसतोय ना, समोर महाराजांची ठेव दिसते, मग तिथं जीवच राहणार. मग एखादा दिवस अचानक जर जीव गेलाच तर? गेला, सगळे जायला आले, कोण राहायला आलाय? मग आता असं उतारवयात कोणतरी काठी पाहिजे, बरोबर असं नाही वाटत का? काही नाही, तसलं काय करायचंच नाही. काठी नको?
कुठं ठेस लागले हो मग? ठेस लागली तर काय नाही होत, मारायचं आरामशीर. कशाला कोणाची भीती पाळायची, काय गरज? आल्याला जन्माला तेव्हा तरी जाणारच आहे ना, आला ह्यो कधी जाणारच आहे. असं वारं वावधान पावसा पाण्याचं बेवारत द्यावे आजी नाही. आता त्या घर तुम्ही ना पत्रा टाकलाय ना, कौलं नुसतं ते कॅम्बाळे. हा जोराचं वारं आलं तर राहीन का ते? राहणार तर. पावसा पाण्याचं गळत नाही वे. आता त्याच्या खाली कागद टाकायचा, त्याच्यावर गवात टाकायचं, त्याच्यावर लाकडं टाकायची की झालं. सरकारकडून आपल्याला अपेक्षा काही ठेवली नाही मी, आणि कधी सरकारच्या जीवावर जगलो पण नाही आतापर्यंत. आणि सरकारच्या अपेक्षा ठेवून काय त्याचा उपयोग नाही. का नाही उपयोग? तर त्याच्याकडे पर्यंत आपण जास्त पर्यंत आपण एखाद्या कामाला गेलं परवडतं. असं परवडतं की ते मिळायला लागते 6 महिने, आणि ते 6 महिने मिळत त्यापर्यंत तिकडे क्षमा घाली त्यापर्यंत पैसे कुठून आणायचं. मग मी म्हणतो ते अपेक्षा करण्यापेक्षा आपलं कष्ट करून खाल्लेलंच बरं. लाईट दिली तर बघत होतं, त्यांना सांगत होतं ती काय त्यांना ह्याची वर्णिजल सूर्यप्रकाशची देता आली नाही, ती मोठी लाईट आणायची कवा ती इथं सूर्यप्रकाशची लाईट. म्हणलो द्या बघू, म्हणलं आपलं वाईट जरा थोडंसं हे होईल. म्हणजे तुमचं घरापुरतं जरी मिळाले सूर्यप्रकाशाची तरी चालेल ना? हा चालेल की, तेवढं बस. नाही सरकारने नाही ना दिलं तरी समाजामध्ये अजून अशा व्यक्ती आहेत हा की त्यांना गरिबांसाठी अजूनही 5,000 फुटतोय. हा मग ते काही ना करून तुम्हाला देणार. हा ते फक्त तुमची गरज कळली पाहिजे आणि तुमच्या अडचणी आहेत ना ह्या लोकांपर्यंत पोहोचायचं काम आहे ना, हे आपण करतोय. आता तुम्हाला भलेला रस्ता होईन पुढे मागं ठीक आहे, पण तुम्हाला गरजेची लाईट पण मिळेल. हा लाईट गरजेची व्हायला पाहिजे होती, ती तुम्हाला आपण मिळून देऊ शकतो. बरोबर. म्हणजे सोलरची लाईट का व्हायला ना, तेवढं आपण करू शकतो. 25 वर्षापूर्वी अर्धांगिनी साथ सोडून गेली असली तरी ती अजूनही आपल्या सोबत आहे. अवतीभोवती राहून ती आपल्यावर लक्ष ठेवते असं बाबांना वाटतं. तुम्ही मगाशी म्हणलं होते आमची मंडळी गेली, मग त्यांची कुठं अंत्यविधी केली? ते अंत त्या झाडाजवळ आंब्याच्या झाडाचे पुढले वाढला तिथं, ते आंब्याचे झाड आहे ना. मग असं कुठंतरी वाटतंय का की बाबा ती मला हाक मारती, ती मला ध्यान ठेवती, तिचं माझ्यावर लक्ष आहे किंवा माझ्यावर जीव आहे, असं वाटतं कधी कधी? मला असं नेहमी वाटतं की तिचा जीव जर नसता ना तर या ठिकाणी मी राहिलो नसतो. तिला जर वनवश केला असता तरी पण मी या ठिकाणी राहिलो नसतो. तिचा वनवश केला नव्हता, जेजुकार केला आणि तिचं चांगल्या पद्धतीने हे केलं. म्हणूनसाठी मला पण चांगलीच आहे ना, मला चांगलं आहे ना की आपल्याला अन्न मिळतंय, आपली मुलं चांगली रांकाला लागली, सगळं झालं तिथे काय आता आपलं राहिले. म्हणजे एवढ्या जंगलात तुम्ही एकटं राहून पण तुम्हाला असं एकटे पण का वाटत नाही? तर त्या मंडळीमुळं. हा, आणि महाराजांच्या किल्ल्यामुळं मंडळीमुळं किल्ला समोर आहे, तेव्हा समोर दिसतो ना आपल्या जीवाला संतता असते. महाराज आहेत आपल्यावर कोणी येणार नाही, दुश्मन त्याची करायची दाखव. मंडळी जाऊन तुमच्या झाले 25 वर्ष. हा, पण त्या 25 वर्षामध्ये तुम्हाला असं एकटे पण जाणवलं नाही, कारण त्या कुठंतरी इथं जवळपास आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी काय व्हायना त्यांच्या अस्थी किंवा त्यांच्या आठवणी हे कुठंतरी आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठंतरी असं वाटतं की आपलं पण कुठंतरी आहे. मी जेव्हा एकटा असेल तर मी जरा तरी ध्यान केलं तरी ती समोर उभी राहील. मग समोर महाराज तर समोर उभं राहतील, भाई मंडळी तर समोर उभं राहील, आई वडील तर समोर उभं राहतील, सगळी राहणार. बाबा हे कायला खणलंय? हे काढली, हिर काढली. हा, ह्याच्यात हिर काढून पाणी साचवायचं होतं, ते पाणी साचवलं. लागलं का पाणी? नाही पाणी लागलं, पाण्याची मोठी परिस्थिती झाली, पाणीच नाही लागलं. म्हणून साठी मग आता ही विहीर तुम्ही वैयक्तिक घेतली का? नाही ते आपले खाते पण घेतलेली. आता पाणी जर लागलं नाही तर पैसे फुकट गेले का नाही? मग हे पैसे फुकट गेलं म्हणजे काय, आता 2-3-6 लाख रुपये गेलं फुकट. 6,40,000 फुटे एअर काढली. बरंच खोले की. 40 फुटे पाणी लागायला. ते 40 फुटावर पण पाणी नाही होय? हा, 40 फुटावर पाणी नाही म्हणलो याचे पाणी लागल, पाणीच लागलं नाही त्याच्यात. मग आता जनावरांना किंवा तुम्हाला प्यायला पाणी? इथं खाली प्यायला खाली आहे पाणी झऱ्याचं, त्याच्यावर आता म्हणलं तेवढ्या करता आपला सासा जर झाला तर आपली जनावरं किंवा सगळं होईल आपलं व्यवस्थित, ते असं झालं. मग सरकारने काय दिलं का अनुदान वगैरे? अनुदान दिलं त्यांनी 3 लाख रुपये.
मग 2 लाख तुम्ही पदरचे घातले होय? मग काय म्हणलं, आपलं आपलं स्वतःच आहे, मग आपण काहीतरी करायलाच पाहिजे ना. अहो पण ते 2 लाख घालून पण तुम्हाला 2 टँकर पण पाणी नाही मिळलं. नाही नाही नाही, ती कापी याला मिळणार नाही ती. रुपया रुपया गोळा करताय, 2 लाख घालून तुम्हाला 2 थेंब पाणी गोळा झालं नाही. नाही झालं. आता त्याला 2 लाख रुपये परत खर्च आला, 3 लाख रुपये खर्च आला. हे बांधायचं म्हणजे 4 लाख रुपये लागतील. मग ते पैसे तुम्ही कुठून आणणार? मग आता करायचंच काय, त्याचे करता तर पडले. तुम्ही हे 5 लाख घालवले, हा अजून 3-4 लाख खर्च करायचं म्हणताय. हा. मग एवढा 7-8 लाख खर्च करून जर पुढची पिढी तर थांबलीच नाही तर हिरीचा फायदा काय? फुकाटच झाली. काय करता येणार नाही, काहीच करता येणार नाही. आता लोकांनी जमिनी विकल्या, काय करता येते? म्हातारी माणसं राहिली बसून, त्यांनी कोण आधी मदतशीर खाऊन व्यवस्थित राहिली. तुम्ही जर एवढी आपल्या महाराजांनी आपल्यासाठी हाडं राबवून आपल्याला दिली होती, आता फुकाट जमीन दिलेली, तुम्हाला जर खाता आली नसेल तर तुमची आता राहिलेली नेऊन गाडायची कुठं? काढली ही गाडायची कुठं नेऊन? हे त्यांना मी डायरेक्ट बोलतो. लोकांना असं डायरेक्ट बोलतो की तुम्ही काढली ही नेऊन गाडायची कुठं? बरोबर आहे ते. आणि तुम्हाला जर एवढं कळत नव्हतं, एवढं जर आज तुम्ही ते इकून खाली, त्यांनी काय ऐकायचं? आज तुम्ही त्याचं नील केलं, मग ती राहिलेल्यांनी काय ऐकायचं? तर पुढच्या पिढीने खायचं काय? इकायचं काय त्यांनी? त्या हे तुम्ही आली आजारी पडला इकली, वाटण ते केलं त्याला इकली, वाटण ते तुम्ही लपडी केली त्याला इकली, आणि ह्यांनी पुढं जर लपडी केली तर त्यांनी इकायचं काय? मग इकल्यानंतर तुम्ही खाणार काय? काय खायचे दादा? आता खायचे काय? आता सडका लोटतील, दुसरं काहीच नाही. जर नाही पिकलं तर काय माणूस खाणार आहे? मग शेतकरी जर नसेल तर हे करून तरी काय खाणार ती? शेतकरी जर नसेल, शेतकऱ्यांना जर काय कमी आहे ना, तर ही खाणार काय? रुपये खातील. मग तुमचं म्हणणं आहे काय जमीन विकायलाच नको? माझं म्हणणं होतं जमीन विकायला नाही पाहिजे, गाया गुरं चरली पाहिजे होती, शांतता पाहिजे होती, जशी शांतता होती तशी. ते खरं गोकुळ आहे. हे सगळं गोकुळ आपलं. आज गाया ऐकल्या कसा मला काय राहिले? आता गाया नाहीत. आता माझ्या घरी 50-60 गुरु होतो, त्यांना जायला आई वडील, तुम्ही का नाही ऐकलं? बैल म्हातारी झाली म्हणून ऐकली, माझा बाप म्हातारा झाले त्यांना सुद्धा ऐकायचं नाही. हे मात्र तुम्ही आहे ना अक्षी टोचणारा बोललाय आणि सत्य बोललाय की तुम्ही बैल विकू शकता, पण मग तुम्ही आईबाप का नाही ऐकलं? मग ऐकायचं. आता सरळ त्यांना सांगतो की तुम्ही आईबाप ऐका, म्हणजे तुम्हाला आता चांगलं होईल. 4 रुपये मिळतील, त्यांचं कमी मिळालं, ह्यांचं जास्त मिळतील. अक्षी आहे ना म्हणजे जीव लागणार असं वाक्य तुम्ही बोललाय. कडकपणा आहे तुमच्या अंगात. मग कडकपणा म्हणजे आम्ही मेसर्गी खाल्लेलं आहे. आम्ही असं काय बॉयलर खाल्लेलं नाही, आम्ही असं काय दुसरं खाल्लेलं नाही. भाजी, ताक आणि दूध आणि दही, हा ना, त्याच्याशिवाय काहीच खाल्लं नाही. नाही ना, ते दिसतंय ना लगेच चेहऱ्यावरून तुमच्या आणि तुमच्या चालण्यावरूनच. हा मग स्वयंपाकाचं कसं करता मग? भात करायचा आणि खायचा रोजच्या रोज? रोजचे रोज आरामशीर भात खायचा करू. मग कंटाळा येत नाही का हो बाबा? कंटाळा येतो तेव्हा आहे ना, सून देते ना, हा ते देते की भाकरी देते. आपल्याला जर कपडे धुवायची म्हणलं तरी ती नेते, सगळं करते, आहे ना, ती बिचारी चांगली. माझं असं एकटे पण नाही वाटत का मंडळी लवकर गेल्यामुळं? काही नाही वाटत. कुठलाही देश पाळायचा नाही. आपली मंडळी गेली, आपला बाप गेला, आपला आजा गेला, आपला पंजा गेला, आपलं सगळंच पिढी इथं गेली, आणि ह्या ठिकाणी जर आपण नाही राहिलो तर ही मागच्यांना काहीच कळणार नाही. आज लोकांना सुद्धा की नोकरीला गेली, जिकडे गेली तिकडे राहिलीत. आज लोकांनी जमीन विकल्या तर इकडे तरी नोकऱ्या करूनच राहणार. ज्या वेळेला त्यांना जमीन मिळणार नाही, ज्या वेळेला फुटपाथीला जागा मिळणार नाही, त्यावेळेला त्यांना असं वाटणार की आपली जर ती विकली नसती तर आपण तिथं उभं राहिलो असतो. आता वय वर्ष 70 आहे तुमचं, काय आजार पण? आजार पण येतं कधीतरी, थोडं आलं तर येतं ना, तर नाही तसं काय एवढं आजार पण नाही. असं मोठं काहीच नाही आजार? मोठं पण नाही येणार. मोठं म्हणजे शरीरामध्ये आज तुम्ही बघितलं ना तर शरीर म्हणजे कसे कडक कडक शरीर आहे. शरीरामध्ये असा ढोल नाही, शरीर ढोल नाही की त्याला सर्दी आहे, त्याला BP आहे, त्याला कुठलं काय आहे, असं काहीच नाही. ही देवाचीच करणी असते आणि देवापासूनच हे माणूस जतन होतो. आपल्या शिवाजी असा राजा होणार नाही, इथून पुढं असा राजा जन्माला अजून नाही. वर्ष ज्या मर्दानी केलं तिथं मी म्हणतो जरा थोडीशी हाडं राबवा, अरे नीट करा, अरे नीट खा. हिंदू मराठा म्हणतात, अरे हिंदू मराठा तुम्हाला मग तुम्ही म्हणता, मग तुम्ही इकली का? ती माई भूमिका ऐकली, तुम्ही आई ऐकली, आता तुमचं राहिलं काय आणि उरलं काय? फुकाट आता तशीच मारणारी, काही तुमचं उरलं नाही. अहो असं जर बनायला गेलो तर आई ही वापायला नाहीच पाहिजे होती.
गाय ही वापरायला नाहीच पाहिजे होती. तुम्हाला सांगतो, जी काय ना आपल्या जी धर्माचं आहे हे कधी हाकाचं सोडू नका, हाकाचं सोडू नका. अरे ज्यांनी गवळी धनगरांनी गाय म्हशी वळून काढलं, मेंढपाळांनी मेंढक्यांनी मेंढ्या वळून दिवस काढलं, जे प्रत्येकाचा धर्म दिला त्या धर्मात तरी वागा. धर्म सोडून एक कशी झाला? काय तुमचं एक व्हायला कारण? कशात तुम्ही नडला? जन्माला जर शिवाजी राजा येत नव्हता तर हिंदू देशात तुम्हाला दिसत नव्हता. बरं, शिवाजी जन्माला आला, उधे करून त्यांना पेटली. 15व्या वर्षाला सहकार्याचं तोरण बांधलं तोरण्याला. 16व्या वर्षाला राजगड जिंकला. राजगडवरती की आपली सेना अवघड आहे, आपली सेना एवढ्यात बसल असं त्यांनी तिथं हे केलं, स्वीकारलं. त्या ठिकाणी 21 वर्ष राजे केलं. त्या ठिकाणी आपल्या मर्दा मराठीचं नाव गाजवलं. आपण मर्द मराठी कसं? आज त्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी अब्दुल खानाला मारला तिथं आतरच्या बाटल्या फुटतात. आपला शिवाजीने जे एवढं केलं तिथं अंड्याच्या कवठ्या पडतात. काय तुम्ही हिंदूचं नाव सांगता? कशाला नाव सांगता? काय गरज? अरे हिंदू म्हणजे हिंदूचं पाहिजे, हिंद राजा. अक्षरशः आहे ना, म्हणजे कानामध्ये कोणीतरी तेल वाचावं ना, हे तुम्ही आता वाक्य बोललाय की ज्या ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवलं, जी जागा पवित्र होती त्या ठिकाणी आज अंड्याच्या कवट्या पडतात. पण खानाला मारला तिथं आतरच्या बाटल्या फुटतात. काय आहे लोकांना कळालं? काय आहे मातीचं ध्यान व्हायना? आज म्हणतात आम्ही राष्ट्रपती झालो, आम्ही अमकं झालो, आम्ही फलानं झालो, ह्याचा हात त्यो धरतो, त्याचा हात त्यो धरतो, मग राष्ट्रपती व्हायला गेलीत. कशाला राष्ट्रपती होत आहे? काय गरज? अरे स्वतःच्या हिमती व्हावा ना. काला महाराज करताय? ज्या दिवशी भारत देशातली दारू बंद होईल त्या दिवशी भारत देश सुखाला जाईल. दारू जर बंद व्हायला तर भारत देश सुखाला जाणार. लाखातलं वाक्य बोललाय तुम्ही. बघा तुम्ही, दारू बंद होईल तेव्हा खरं माणूस सुखी होईल, माणूस सुखी होईल. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अतिशय मार्मिकपणे केलेले भाष्य विचार करायला लावणारे आहे. एक अशिक्षित माणूस असा विचार करतो तर आपण सर्वजण शिक्षित आहोत. काही त्यांचं मला योग्य वाटत नाही. आज त्यांचं असं योग्य वाटत नाही की बायांकरता तुम्ही दान वाटताय, बायांचं हाफ तिकीट केलं, गोष्ट खरी आनंदही. बरं, त्यांच्या घरी जी नाश आहे ह्योच तुमच्यानं दूर होत नाही तर करणार काय? कसला ह्यो नाश? दारू जर तेवढी नसेल तर घरी नाश होणार नाही. तो आणणार कोटर, आणणार बॉयलर, करणं तर तिला तोडायची सुरुवात. अशा किती गेल्या, अशा किती मेल्या, हे तरी कळा ना अजून सरकारला. मग एक दिवस मी तुम्हाला तर मुख्यमंत्री केला तर मला मुख्यमंत्री व्हायला आता माझं वय संपलं ना, आणि मला अक्षर व्हायला पाहिजे. नाही, आता नरेंद्र मोदींचं वय 75 आहे. तुमच्यापेक्षा मोठे आहेत ते मोठे आहेत. ते आलं म्हणूनच आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्राचा एक दिवस नाही ना होता येणार. म्हणजे का होणार? एक तुमची काय इच्छा असं मला की मी झालो एक दिवस मुख्यमंत्री केला मला तर मला ही गोष्ट बदलायची, अशी कोणची गोष्ट आहे? अशी मला असं वाटतं एकच गोष्ट बदलायची की दारू ही भारत देशात नाही पाहिजे. ही गोष्ट बदलल्याशिवाय लोकांना सुख लागणार नाही, पुढची पिढी चांगली होणार नाही. आजची पिढी एवढी शिकली ही उकली, शिकून उकली ही मी म्हणतो. आता डायरेक्ट त्यांनी कितीही करू द्या. कशी का? अहो आम्ही शिकलो नाही तरी आम्ही हे बोलतोय, आणि ते शिकून त्यांना काय बोलता येणार आहे? त्यांना मोडी वाचता येणार नाही, लिपी वाचता येणार नाही, त्यांना कुठलं वाचता येणार आहे? त्यांना काय करता येणार आहे? ती 10वी 12वी शिकायला त्यांचा पिढी गेली, ते बरोबर 25 गावा करणार, आणि पुढं काय करणार आहे? 25 वर्षाचं आयुष्य त्यांचं आहे. 25 वर्षाचंच आयुष्य. कसं का? 50 वर्षापुढे एकही जगत नाही या पिढीतला, एकही जगत नाही. आमच्याकडे पैसा आहे, दवाखाना आहे, सगळं औषध बिषध आहेत. अहो तुम्ही त्या दवेना पैशानेच मिळाला मरणार. ह्याच्या पुढं जर त्यांची ताकद झाली तर बघा, म्हणजे इथून पुढे जे जन्माला येतील ती 40, आणि त्याच्या पुढे येतील जन्माला ती 30. त्याच्या पुढे त्यांचं काहीच होणार नाही. का असं होणार? तर खत, शेतात बी खतच, पाण्यात बी खतच, भाजीत बी खतच, सगळ्या जी आपल्या शरीराला आहे याच्या सगळ्यात खत आहे. काय त्यांचं कशी ती जगतील? बरेच लोकांना भेटलो, गप्पा मारल्या, पण ते नुसतं बोलताना त्यांच्या डोळ्यात आहे ना नुसती नकार कंटा. माझ्याकडे हे नाही, मला ते नाही मिळालं, मला हे समाधान नाही. पण तुम्ही असं एकमेव व्यक्ती दिसला मला की मी ज्या आहे त्या गोष्टी समाधानी आहे, आणि जे मला मिळालंय त्यात मी आनंदी आहे. आनंदीच
त्याच्यात कधी आनंदाचा काय डोका पडणार नाही आणि मला काही मिळावं ह्याची मला अपेक्षा नाही. मी अजून मी म्हणतो करून काही महाराजांकत मी गुडघ्यावर येणार नाही, हात टाकणार नाही, लावणार नाही, असं आपलं वाक्य आहे. काय हे दे ते दे गट ठोळ देऊन काय करायचे? काय कोणाच्या संघ गेलं? काही नाही गेलं कोणाचे संघ. किती कोठानकोठी करा बरं जाणार अशी पोटी, केले कोठानं कुठे गेला अशी पोटी. त्याला काय काय करून ठेवून करणार आहेस तू? मगाशीच म्हणलं ना की मला सरकारकडून मदत नकोय. काय करायची? एखादा म्हणला मला ही स्कीम लावून द्या, मला लाडका भाऊ लाडकी बहीण लावून द्या, मला पैसे द्या. पैसे नको, सुखी दुनिया करा. मला सुखी करा. कशात करा? दारू आणि बॉयलर कोंबडी आणि शेतातनी खत हे बंद करा. माझं काही नाही, मला समाधान आहे महाराजांकडे. मग तुम्ही एवढं एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी काहीच नाही मागितलं, ना सरकारकडे मागितलं ना देवाकडे मागितलं. कुणाकडे देवाने दिलेलं तर सरत नाही, दिरी दिरी देव देणार. ते पूर्ण सरकारने दिलेलं लगेच शरीर दिलं त्याचं तुला मागलं नाही आणि देवाशी मागायला काय चाललायस? काय मागायला देव देईल तुला? काय पाहिजे? दात पडला तर विकत मिळत नाही. तेव्हाला काय दात पाडायचे कवा तरी जायचंच. बरं त्याला कधी खंती करायची नाही, त्याला कधी खाली बघून चालायचं नाही. ते बरे काय म्हणते दे म्हणा, दे दे दे. अरे देऊन तुझ्या संघ काय जाणार आहे? संघ केलंच कोठानकोटी, संघ जाणार नाही लंगुटी. अरे केलेच कोठानकोटी, गेलाच उपाशी उठी. अरे आलाच तसाच गेलाच न गेनी, काहीच नाही करता आलं. काय करणार? काय शरीराचं केलंस? मागून खालस, भीक माग्या. भीक मागून खाऊ नकोस, कष्ट करून खा. सरकार देतं, लागल एवढं देतं आणि कोणच्या गलीने येतं हे कळलं का कधी? घर बांधायला पैसे देतं, घराची पट्टी वाढली 10,000 रुपये झाली, त्याला कळा ना. अरे सरकार तुम्हाला पैसे देते आणि दारूची दुकानं ठेवल्या, तिथं जाऊन ते पैसे खर्च होते, ते त्यांच्याकडेच परत जातील. काय सरकार तुम्हाला पुढून घेते मागून काढून? मग काय तुम्हाला मिळतं? शरीराचे यम झालं पाहिजे तेव्हा ते शरीर. मग ती दळायला नको, कांडायला नको, पुरुषामध्ये मला आवूत नको. मग तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? आयतं सरकारनं तिकडनं देते ते खायला पाहिजे. मग खाय की. तू काय केलं त्याला मला येऊन? त्यानं काय केलं? तो आता जाणार आहे फुगला, असा झालाय तो आता फुगलाय, तो आता जाणार. आपलं हे आहे माती तीच बरी, ह्या जी माती आहे ना हीच बरी. पैसा कमवून कोणी बंगलं बांधलेत, पैसा कमवून त्यांनी काय केलं? मग जमिनी काय ऐकल्या? ह्या जी जमिनी ऐकल्या ह्यांनी नोकरी करतेत, ते काय वाटेल ते करतेत. मग जमिनी ऐकायची काय गरज होती? रामाचं ध्यान करा, रामाच्या मंदिरावरती दर्शन करा, महाराजांच्या किल्ल्यावरती दर्शन करा. काय आहे तोटा? ज्याच्या घरी गाय तिथं कोणचं तोट्याचं नाही. पण गाया सांभाळणारी राहिली नाहीत, गाया सांभाळणारी राहिलीच नाही. तुम्हाला जर वाचता लिहिता येत नाही, तुम्ही हे कुठून शिकलो? आम्ही शिकलो म्हणजे जी आम्ही बसायची पहिल्या बैठकी बसायच्या गावामध्ये, आणि त्या गावामध्ये बसल्यावरती बोलायची. हे असं आपलं म्हणजे चांगलं बोलायची. म्हातारी माणसं बसायची, त्यांच्याकडं आपण जाऊन बसायचं. मग ती बोलायची ते आपण ऐकायचं. नुसतं फक्त ऐकून डोक्यात ठेवायचं? मग ऐकून मग काय करायचं? मग दुसरं काहीच नाही, शिक्षण नाही, काहीच नाही. मग आता आम्ही जर लिहून ठेवलं तर आम्ही विचारतोय. तुम्ही लिहून ठेवून विसरा. मग आम्ही काय सांगतोय की शिकली. आम्ही शब्दात काय करतो? शिकली ही उकली. त्यांना गावातली ओळख नाही, गावाचं वळण नाही, किंवा 4 माणसात बोलायचं वळण नाही, काहीच नाही. ते आपले त्या वाचलं की चालली. असं नाही करायचं की दुसऱ्या माणसा कानावर जर गेली ही गोष्ट तर ती पिढी वाढत राहते, ती वाढत गेली. आता जी कोण वाढवणार, काय सांगणार ती? त्यांना काय सांगता येणार आहे? आता तुमचं ज्ञान तुमच्या डोक्यात राहिले, आमचं पहिलं ज्ञान नाही. पण माझ्यापर्यंत नाही आलं ते. आलं असेल की तुमच्यापर्यंत आलं की. आता तुम्ही जे काय 4 वाक्य बोलला ते मला कुठं माहिती आहे तेव्हा? हा, तुम्ही कुठे लिहून ठेवलंय? आम्ही इथं ठेवलेलं आहे ना. मग तुम्ही गेलो? आम्ही गेलो सगळं. मग आम्ही आहे तर बरेच सांगितलं की भारत देशामध्ये आमचा 75 आहे आता. मग खाली आले ना, खाली निघत सांगितले ना, वाक्यामध्ये सांगितलं की खाली निघत आले. आजकालच्या पिढीला असं मी सांगतो की तुम्ही आईवडिलाचं ऐकत नाही, आईवडिलाचं नाही, किंवा आपलं जनाने लग्न लावलेलं नाही, तिथं ती बाईसुद्धा त्याला त्रास करते, तो सुद्धा तिला त्रास करतो. ते TV आणि ते वरून मोबाईलवर झालं ना लग्न, त्याच्यामुळं ती म्हणते भाड्या तुला मी हे करते, तो म्हणतो तू जायचं बघ. मग काय रे तुझं उरले? आणि जनाने लग्न लावलेलं कधी बी
ते व्हायला जातच नव्हतं. मग लव्ह मॅरेज करायचं नाही का आम्ही? कायला लव्ह मॅरेज करता? मग त्याने तर गेलं सगळं, त्याने तर गेलं. उलट तुमचं काम हलकं होतंय ना. आमचं काम हलकं नाही, आमचं हलकं नाही. मग हे जे मी मग अशी आता जे बोलतो ना, हे हलकं काय होतंय की यांना बस दारू कोटर हे खायला गावतंय म्हणून ते हलकं होतंय. अरे हाडं राबवून लग्न करा, त्या मुलगीचा वनवास होणार नाही, त्या मुलीचा पण वनवास होणार नाही. कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट केल्याशिवाय नष्ट होणार नाही. मग इथं पाण्याचं काय सोर्स तुम्हाला? प्यायचं पाणी? पियाचं पाणी चऱ्याचं ते पुरतं का? हा, भरपूर पाणी पुरतं. म्हणजे उन्हाळ्यापर्यंत पुरतं? कायम पाणी, 100 रुपये पाणी. मग ते आणतं काय डोक्यावरच? मग डोकं मग कशी वाणायचं, डोक्यावर पाणी. मग आता तुमच्या पायात चांगली बिगरे पाय चालतात, हं. मग ते थांबल्यावर जाग्यावर थांबल्यावर जायचं, मग कायला थांबायचं? थांबल्यावर थांबायचंच नाही. पाय थांबलं, रक्त चैतानी थांबली की आपण थांबायचं नाही. चैतानी जोपर्यंत चालती तोपर्यंतच थांबायचं. चैतानी संपली की जावं नाही. मग आता पावसा पाण्याचं पण मग इकडून जाण्यानं कसं करता? पाण्यानं पाण्यानेच करायचं. अंगावर घोंगडी घ्यायची, खोळ करायची. हां. ती घोंगडी आज आणली नाही तर दाखवला, ती खोळ करून खोळ घ्यायची, काठी हातात घ्यायची, झालाय लागला. माझा जीवाच इथं होत नाही. माझी जमीन, ही जमीन आहे ना, हां. 40 एकर गायरान होतं, ते सुद्धा शेतकऱ्यांनीच बाळकावलं. हां. आणि 125 एकर जमीन होती, ही सुद्धा त्यांनीच बाळकावली. 125 एकर तुमची एकट्याची? म्हणजे 125 एकर आमच्या सगळ्या, आमची जी होती ना राहायला हां. गवळी समाजाची, हां. त्यांची 125 एकर जमीन होती. त्यांचा निमा तुम्हाला ना आमचा निमा तुम्हाला हां. संगच पाठी उतारली. मग काय केलं एवढं जमिनीचं? मग अहो ती ह्यांनी नावच करून घेतली नाही, ह्याची आमच्या लोकांनी नावं करून घेतलीच नाही. राजगड किल्ला, तोरणा केला, ह्या येड्याखाली जे लोकांनी जमिनी इकल्या, हां. ह्या काय इकल्या? काय तुम्हाला एवढं होतं? ज्यांनी भाजी खाऊन कमावली, ज्यांनी हाडं राबवून कमावली, मग तुमच्या हाडांना काय गती लागली? म्हणजे तुम्ही म्हणता एवढी 125 एकर जमीन होती, तुमच्या नाव आता 1.25 गुंठा आहे ना? गुंठा नाही तर केलीच नाही ना, त्या वेळेला त्यांनी केलीच नाही ना. दादा तू कर, दादा तू कर. म्हणजे तुम्ही खरे मालक असून तुम्ही आता उपरे झालाय. तुम्ही जमीन विकून आहे ना लय मोठी चूक केली. लय त्यांनी चूक केली, लोकांनी लय. हा, त्यांच्याकडे असली तरी काय नव्हतं, आपली गुरं सरत होतीच ना. आता गुरं काय चालणार कुठं? हे खड्डं काढलं, हे खड्डं नुसतं सगळं दारखांड घेऊन. आता काय होणार? आता हिथं काय होणार? बंगलं होणार, काय होणार? हा, अशी जागा मोखर जाणार. हो खरं. हिथं कोण काय पिकवणार आहे का तेव्हा? हा. काय पिकवणार नाही, काय नाही. काय ते आता एवढं त्यानं जे खर्च करतोय, कष्ट करतोय, काय त्या कष्टाचा उपयोग होणार आहे त्याचे? काय नाही, इथं आहे ना झाड जाणार आणि काँक्रीटचं बंगलं होणार. हा, कारण बंगलं होऊन ती राहत नाहीत. हा. इथं काय कोणी राहत नाही, हे जाणारच आहेत. मग थोडे दिवस ते करणार ना. तो काय बिछाना का? हा, आणि हा संसार एवढा आपला? एवढा संसार आपला, आपला एवढा संसार आहे सगळा. बस की एकट्याला काय करायचं जास्त? मग काय एकट्या जीवाला बास झालं तेवढं? भांडी कुंडी लागले, 10-12 आला जेवायला तरी आहेच, हा. आणि जेवण बनवायचं म्हटलं तरी आहेच, काय नाही कमी. पण इथं एकट्याला करमतं का? करमत हे काय करमायला? काय इथं हे का? मी काय सांगतोय, काय आवाजात बोलतोय? आता हा कोड पण तुम्ही घातलाय का? मग कोणी? चुका सुखी तुमचं आयुष्य. कोणाचं एक नको. कोणाचं दोन माझी नको. माझी कोंबडी तुझ्याकडे आली, जनावर तिकडे गेलं, माझं इकडे आलं, असं कोण मला कोण नको. काही नाही म्हणायचं. लेखानी म्हणलं नाही पाहिजे, सुनानं म्हणलं नाही पाहिजे, कोणी शेजारीनं म्हणलं नाही पाहिजे. हा. त्याला म्हणतात माणूस. लेख येत, जाऊ येत, मग त्यांच्या घरी करावंशी वाटत नाही. मग त्यांच्या घरी नाही, जावांच्या इथं राहणार नाही, लेखांच्या इथं कधी बरं राहावंच लागणार. मग इथं एवढ्या अडचणीत राहण्यापेक्षा हे अडचणीत असं राहिलं म्हणजे सांगितलं ना की आपल्याला समाधानच इथे. लेख नको, लिखी नको. कोणी आता लेख जे ते ज्याच्या त्याच्या मनाचं असतो, त्यांच्याकडं जाते मी, त्यांच्याकडं राहा, काही करा, पण त्यांचं ती झोपली की आपला जीव गेला त्यांना माहिती कळत नाही. हे लिहिलेलंच आहे का? पण काय गेलं ते सारखंच आणि मेलं सारखंच, काय त्याचा वेगळे? कोण जे जे कार करायचंय की बाबा असं हे जे घेऊन हवा घालून कोण आपल्याला आपल्या हक्काचं हे बरं आहे ना. हा, कैकाडी महाराजांच्या मठावर काय आहे पंढरपुरामध्ये, विठ्ठल त्या ठिकाणी का जातो? त्यांना एक रात तरी त्याच्या जावं लागतं. रगड बंगलं बांधलेत, देवळं बांधलेत, मंदिरं बांधलेत म्हणून काय तिथं ते थांबतेत का? त्यांना 5 मिनिटं तरी त्याच्यात जावंच लागतं. मग आजकाल तर स्लॅबचे जे बंगले आहेत, ते बंगले चांगले आहेत का तुमचे? कॅम्पा चांगले आहे? ते तुम्हाला कोणचं आवडेल ते बघा. आम्हाला आवडतं हेच, एक दिवस तरी यावंच लागतं.
वर्षातून 2 दिवस तरी इथं येऊन राहावंच लागतं. मंडळी, आतापर्यंत आपण भरपूर लोकांना भेटलो, वयस्कर लोकांना भेटलो, तरुण लोकांना भेटलो. प्रत्येकाच्या व्यथा, कथा, त्यांची दुःख जाणून घेतली. प्रत्येकाने काहीतरी सांगितलं, दुःख सांगितलं, चांगल्या गोष्टी सांगितल्या. पण प्रकर्षाने मला एक गोष्ट जाणवली. एकमेव असे बाबा आहेत, त्यांनी कुठलीही गोष्ट अशी नकारात्मक नाही बोलली. जे आहे देवाने जे दिलंय त्यात मी समाधानी आहे. मला सरकारकडून पण काहीच नको आहे. मला फक्त निरोगी आयुष्य हवंय. कष्ट करण्याला मी समर्थ आहे. असे डेबे बाबा 70 पार केली तरी पण अजून शरीर काटक आहे. आणि अजूनही त्यांचं म्हणणं आहे, जर देवाने मला चांगलं आरोग्य दिलं तर मी अजूनही एकटा लढू शकतो. कारण त्यांच्यासोबत सह्याद्री आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. त्यांचा आदर्श घेऊन हे बाबा जगत आहेत. या जंगलात कुणीच नाही आजूबाजूला. 2-2 किलोमीटरवर मानवी वस्ती पण नाही आहे. इथं रस्ता, लाईट ही तर दूरची गोष्ट आहे. पाणी जेमते पिण्यापुरतं पाणी मिळतंय, ते पण झऱ्यामध्ये. एवढी प्रतिकूल परिस्थिती असून देखील सुद्धा या माणसाच्या चेहऱ्यावर अजिबात नकारात्मकतेची एक रेष नाही. जे आहे त्यात मी आनंदी आहे. आज सोबतीला कोणी नाही, मंडळी नाहीत, मुलं नाहीत, तरी पण मी समाधानी आहे, आनंदी आहे. खरंच ही अशी लोक आपल्याला पुन्हा भेटणं नाही. जे काय त्यांनी ज्ञान कमावलंय ते डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना बोलून आपण त्यांच्याकडून ज्ञान घेतोय. थोडंफार का होईना आपल्याला ज्ञान मिळतंय. कारण ही लोक एकदा काळाच्या पडद्याआड गेली की तुम्हाला ती केव्हाही दिसणार नाहीत. त्यांचं ज्ञान पण जाणार आणि त्यांचं जे वास्तव्य होतं ते पण जाणार. खरंच ह्या अशा पॉझिटिव्ह एनर्जीवाल्या माणसाला, म्हणजे सकारात्मक एनर्जी असलेल्या माणसाला कोटी कोटी प्रणाम. तुमच्यामुळं मला आज काहीतरी चांगलं पाहायला मिळालं. कारण प्रत्येक जण ना काहीतरी मागत असतो. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझं हे दुखतंय, मला ते पाहिजे. पण तुम्ही असं एकमेव व्यक्ती आहे ना की त्याने मला काय मागितलंही नाही आणि मला काय नकोही असं म्हणतात. जे आहे शरीर त्यात मी ठणठणीत राहणार आणि मला देवाच्या कृपेने सगळं आहे. इकडे महाराज आहेत, इकडे मंडळीची सोबत आहे, त्यामुळे मला काही नको. आपलं काहीच नको. काय करायचं तुम्ही लोकांचं घेऊन काय केली, स्वतः कमवून खाणं. मंडळी, सह्याद्रीमध्ये असले असे हिरे आहेत ना, त्यांना शोधून असे आपण काढत आहोत, त्यांच्याकडून ज्ञान घेत आहोत. तुम्हाला हा प्रवास किंवा बाबांचा अनुभव किंवा त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पा कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाबा, एक चांगला अनुभव, चांगली व्यक्ती मला मिळाली, एक एनर्जी मला मिळाली. म्हणजे कठीण प्रसंगी कसं ठाम राहायचं, जे आहे त्यात कसं योग्य राहायचं. आणि मला कोणाची गरज नाही, मला कोणाचा आधार नकोय, माझा मी समर्थ आहे. माझ्यासोबत कोण आहेत? महाराज आणि जिजाऊबाई. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचा आणि एक वेळ नक्की तुमच्या भेटीला मी. मंडळी, स्वातंत्र्य उत्तर कालखंडात उदयाला आलेली ही अनमोल रत्न आता मावळतीकडे येऊन पोचली आहेत. एखाद्या शिक्षकाने दिलेले ज्ञान आपण आत्मसात करतोच, त्यात दुमत नाही. परंतु एखाद्या अशिक्षित परंतु अनुभवी माणसाने शिकवलेला धडा आयुष्यभर लक्षात राहतो. ही जुनी अनुभवी माणसं आजकाल अडगळीची वस्तू बनत चाललीत. नवीन पिढीला ती नकोशी झालीत. परंतु हेच अडगळीचं फर्निचर घराची ओळख असतं हे विसरून चालणार नाही. एक दिवसासाठी सुद्धा बाबा मुख्यमंत्री बनणार नाहीत हे मलाही माहिती आहे. परंतु त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावा हीच अपेक्षा.